वेलकम बॅक टू माय चॅनेल। तर तुम्ही कसे आहात? मस्त असाल आशा करते की मीही मस्त आहे। तर मी आज मांडरगावला आलेली आहे काळूबाईच्या म्हणजे देवदेवाला काळूबाईचे दर्शन घेण्यासाठी। एकदम मस्त ॲटमॉस्फिअर आहे आणि आभाळही आलेला आहे बघा, पावसाचे वातावरण आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओ खूप छान आहे, मस्त आहे। आता दर्शनासाठी चाललेलो आहे आम्ही। तुम्हीही दर्शन घ्या या मोबाईल मधूनच। चांगल्या प्रकारे कोणी आलं नसेल तर अवश्य या धार्मिक स्थळाला भेट द्या। खूप छान आहे, मस्त आहे। जे खूप म्हणजे आपण सिनेमामध्ये बघत होतो किंवा मालिकामध्ये बघत आज प्रत्यक्षात पाहायला भेटते ते। कमेंट करून सांगा, छान दिसत असेल ना? देवाचं हे म्हणजे छान दिसतंय। पाऊस यायला लागलाय, देवाचं दर्शन झालेलं आहे छान पैकी, मस्त पैकी। बघा आभाळ खूप आलेला आहे।
एवढं चांगलं काढतात तवा फोटो. खाली बघून चल. खाली बघून चलू. लोटांगण होईल की मग खाली सांगितलं तेवढंच. हा त्याला जास्त पायरी नाहीत का नाही, थोडीशी पायरी येते. छान आहे इथलं. सर्वजणच फोटो काढते तिथे. का ग होती ना मग अंधारच काय. बांगड्या बिंगड्या आता कधी व्हायचं व आपलं जेवण बिवण. अंधार होईल सगळं. आता येताना 8 तासाचा प्रवास झालाय सगळा. तू तिथं पाऊस पडतोय आलाय. चल हो का आला. थांबा की जराशी. देवदर्शन झालं का आता. चला मग आता. थांबा की कुठे चालला. अहो थांबा 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 थांबा. ओ कारभारी पाऊस यायला लागला मित्रांनो. पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे. पावसाचे दिवस नाही तरी पाऊस म्हणजे लवकरात लवकर लागलेला आहे. सकाळी पण पाऊस इकडच्या भागात मांडरगावला भरपूर पाऊस आहे. मांडरगावला आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस नाहीये, कधीतरी पाऊस पडतो. इकडे पाऊस आहे. कमान आहे अशी. त्याच्या खाली आम्ही पाऊस पडायला मस्त छान दिसतंय बघा. आमचे तोंडे काळे दिसतात. वातावरण मस्त आहे. दुकाने वगैरे सजलेली आहेत. आणखी काय सुद्धा घेतलं नाही आम्हाला यायला. 1:30 वाजले आणि रात्रीचे आम्ही 3:30 वाजता उठलो. तर रात्री बाकी गेल्या 100. बघा तुम्हाला काहीच ऐकायला येणार नाही आता. पण दाखवण्यासारखं भरपूर काही आहे. पाऊस आला किंवा काळी महिना 10 रुपयाची द्या की. 10 रुपयाला द्या की. अवश्य पिवडी लय सुंदर दिसायला लागली. वास ती टिका लावल्यामुळे बघा. बघा पावसाळ्यात काळी महिना खूप सुंदर लागते खायला. आणि जांभळं पण येतात खायला नंतर. आई माझी पाऊस लय पडलाय मैत्रिणींनो. थंडीचा गारवा सुटलाय. खूप थंडी डोंगराळ भागात सुटली. तुम्हाला थंडी वाजते का हो? आणि पायाचं चिखल कसं काढायचं? मला वाटलंच होतं तुम्ही असं काहीतरी म्हणणार आहेत म्हणून.
मग स्वच्छ होतात का पाय? मग शी घाण काय बोलता. गेलं. चल, हां. हाय फ्रेंड, गुलाबाचं फुल बघा किती सुंदर छान ब्युटिफुल आहे आणि दिवसभर फुललेलं आहे. हे सुकलेले नाही, म्हणजे खूप असे फळझाडे आणि फुलझाडे लावलेली आहे त्या गार्डनमध्ये. आमची चिव बघा आता किती लाजती पळून चाललेली आहे. अखेर 9 तास लागले आम्हाला यायला आणि जायला. प्रवास खूप लांबचा होता आणि त्याच्यामुळे सर्वजण कसे खूप कंटाळले होते प्रवासाने. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा. आणि